साहेब, नेमकं तुमच्या ऑफिसची तोडफोड झालेली आहे, काय कारण होतं, कशामुळे तोडफोड झाली? मी एका कार्यक्रमात होतो. कार्यक्रमामध्ये आम्ही जेवण वगैरे करून, मी आणि निजामभाई आम्ही सोबत होतो. कार्यक्रमात जेवण करून आम्ही इथं ऑफिसपाशी आलो, तेव्हा बाहेर इलियास भाया नगरसेवक आणि सादेक मेंबर वालीपीरचे हे दोघं आपसामध्ये वाद घालत होते. त्याच्यानंतर मग त्यांनी इर्शादभाईला फोन केला. इर्शादभाईला तिथं बोलून घेतलं. नंतर बाहेर जे किरकिऱ्या चालू होते म्हणून आम्ही आणि निजामभाई म्हणलो की बाहेर किरकिऱ्या करण्यापेक्षा आपण ऑफिसमध्ये बसून तुमचं जे आहे तर आपसामध्ये मिटवा. तर आम्ही ऑफिसमध्ये बसून हे मिटवणुकी चालू होती. मिटवणुकी चालू असताना बाहेरचे काही अजून पोरं आले. आता ते कुणाचे आले माहीत नाही, पण ऑफिसमधून जे पोरं आले या समोरच्या गेटमधून, तर त्यांनी ऑफिसमधले काही काच वगैरे, कम्प्युटर वगैरे, खुर्च्या वगैरे तोडले. आणि बीड शहरामध्ये असा गैरसमज पसरला की ते भांडण जे आहे तर माझे स्वतःचे आहे, वैयक्तिक आहे. माझं या भांडणाशी काही संबंध नाही. फक्त त्यांनी मी मिटवणुकी करण्यासाठी ऑफिसमध्ये त्या लोकांना बोलवलं होतं. पण माझा राग आहे यांच्यावर की त्यांनी ऑफिसमध्ये येऊन ऑफिस फोडाफोडी नाही करायला पाहिजे होती. ऑफिस म्हणल्यावर एक दैनिक कार्यालय आहे, कार्यालयाची त्यांना मान राखला पाहिजे होता. म्हणून मी दैनिकामध्ये त्यांनी हमला केला म्हणून मी जे कोणी CCTVमध्ये आढळतील त्यांच्यावर मी कायदेशीर गुन्हा दाखल करणार, कारवाई करणार. आणि कुणीही गैरसमज करून सिटीजन कार्यालयाकडे येऊ नये. इथलं सगळं शांतता जे आहे, पोलीस प्रशासनाला सगळ्यांनी साथ द्यावी. गर्दी करून उगाच वातावरण खराब कुणीही करू नये, एवढीच सगळ्यांना विनंती. तुम्ही नगराध्यक्षांचे जावई आहेत, त्यामुळे जाणीवपूर्वक अशी तोडफोड झाली अशी नाही, चर्चा हे आहे. भांडण राजकीय नाहीच आहे. हे बालीपीरमधले एका प्लॉटवर झालेले भांडण आहे. हे प्लॉटचा वाद आहे, ते आपसातच होता, पण ते आपसामध्ये मतभेद वाढत गेला. पण राजकीय याच्यामध्ये कसलाही काही नाही आहे. याच्यावर तक्रार देता तुम्ही? हो, तक्रार 100% देणार. कारण त्यांनी जे हमला झाला, ते जे काही तोडफोड झाली ती दैनिकाची झाली. दैनिकाचे संपादक या नात्याने मी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार. काय काय नुकसान झालं? काही कम्प्युटर वगैरे फुटले, डोर वगैरे काही फुटल्या. अजून मी पूर्ण काही पाहिलं नाही, पण काच वगैरे काही फुटल्या. कम्प्युटरचं सुद्धा काहीतरी नुकसान झालं.